राम राम मंडळी. तर आज आता म्हटलं चांगलं मस्त गावरान लोणचं बनवावं आणि मस्त अशी डाळ तडका बनवावा शेवग्याच्या शेंगा टाकून. तर आल्यानंतर मी वेळाने चणे खाल्ले थोडेसे, म्हणजे भूक लागले होते. त्यानंतर कपडे वगैरे चेंज करायला गेले, बॅगेचे चणे वगैरे लागल्यानंतर मस्तपैकी कपडे वगैरे चेंज केले आणि आल्यानंतर जराशी फ्रेश मूड म्हणून येणार चेहरा वगैरे धुवून येण्यानंतर मी लाईट लावली. पहिल्यांदा लाईट नव्हती लावली, मी चेहरा वगैरे धुवून काढला आणि पुसून वगैरे घेतला. आल्यानंतर डायरेक्ट आंघोळ केली तर परवडते, कारण आजकाल खूप गरमी होत आहे, खूप म्हणजे खूप प्रमाणापेक्षा जास्त. त्यामुळे केस वगैरे बांधून आहे ना मी म्हटलं की बनवायचं आवडतीचं, तर आपली तरी भांडी वगैरे सगळं काम उरकून भांडी वगैरे ना लावून घेतली. रात्री असलेली भांडी वरतून सकाळचं टाईम नाही भेटत लावायला, त्यामुळे मी भांडी वगैरे सगळं ना आल्यानंतरच लावत असते. कधी बनवते त्याचा व्हिडिओ नाही तरी नाही बनवत. आता भांडी करणं खूप अवघड असतं, कारण की ते याच्यात बसत नाही, त्यामुळं असं मोठं ताटाने खालच्या ट्रॉवरला ठेवते. आणि हे ट्रॉली साफ करायचं म्हणजे आवडते, कारण की खूप म्हणजे मला हे किचनचं नाव आवडतं, त्यामुळे मान्य आवडते. पण काय करणार, तिथे जागा करण्यासाठी बनवून घेतलं आहे. तर त्यानंतर मी सगळ्यांना ज्याच्या ठिकाणी भांडी लावली, अशा प्रकारे भांडी वगैरे सगळे लावून झालेली होती. त्यानंतर म्हटलं तर त्या जाळी आहे ना ती बाहेर किचनच्या खिडकीमध्ये ठेवते, कारण घ्यायला सोपी पडते. त्यानंतर मी मसाला बघितला तर कांदा मसाला आहे ना संपले असं तो पेन मसाल्याचं त्याच्यामध्ये काढून घेतलं, कारण की परत ते जर कालवून टाकायचं असेल तर मग ते पटकन टाकता येतं त्यामुळं. आणि त्यानंतर म्हटलं अरे हा पाणी सांडलं होतं म्हणून पाय पुसली पण नव्हती तिथं, तर ती पण आणून टाकून दिली. त्यानंतर किचन आहे ना खराब नव्हतं, पण कलिंगडाचं डाग पडलेलं होतं, तर ते सगळ्यांना धुवून वगैरे घेतले होते. गॅस वगैरे सगळं धुवून इकडे भीतीला पण लागलं ते सगळ्यांना खाण्याचं काढून होतं. त्यानंतर मी चहा ठेवायला गेलं, पाणी घेतलं, पण नंतर लक्षात आलं की चहा पत्त्या वगैरे संपलेलं आहे. त्यानंतर ते काय कॅन्सल करून मला फ्रीजमध्ये थोडं केक राहिलं होतं ना कलिंगड, तर ते काढलं आणि ते डायरेक्ट मी मिक्सरमध्ये टाकायला घेतलं. थोडं हळूनंतर म्हटलं पण म्हणतात पाणी नको टाकायला, जसं त्याचे गरगरत ना ते टाकावं. तर मग मी पहिल्यांदा सगळं त्याचे गर वगैरे त्याच्यामध्ये टाकले अशा. आणि त्यानंतर बिया पण म्हटलं त्याच्यामध्ये पण म्हटलं राहते, तर मग ते डायरेक्ट मिक्सरला फिरून घेतलं. त्यानंतर थोडीशी साखर आणि मीठ घेतलं आणि त्यानंतर ते पाणी वगैरे होतं सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये, परत ते साखर आणि मीठ सगळं त्याच्यामध्ये टाकून ना परत एकदा मी मिक्सरला फिरून घेतलं. आणि छोट्या चाळणीने मी चाळायला लागले, पण काय ते चाळत नव्हतं. चमच्याने पण हलवलं, पण ते काय खाली गळत नव्हतं. तर मग मी काय केलं, डायरेक्ट मोठी चाळण घेतली पुरण तळायची, आणि ते ग्लासातून खाली रेगळ जायला लागल्यामुळे मी ग्लास प्लेटमध्ये ठेवलं आणि त्याच्यावरून ते सगळं हे टाकून ना सगळं हळून घेतलं. मस्त गर पडत ते सगळं बाजूला ठेवलं. त्यानंतर मी मस्त गॅसला ते ज्यूस पिले अर्धा ग्लास. त्यानंतर बरं वाटलं मला, कारण हे प्यायचं नाही खाल्लं. त्यानंतर भांडी घातली आणि थंड खाल्ली. उन्हाळ्यात जरा बरं असतं त्यामुळे खाल्ली. त्यानंतर एक आजी आली, ती म्हणजे मला ना चण्याची डाळ दळून देत होती. चण्याची डाळ दळून झालं तर ऑलरेडी पीठ दळलेलं होतं, त्यामुळे त्यामध्ये ना गव्हाच्या पिठात घातले आणि पुसून वगैरे घेतलं. तर आता वाळायला खूप वेळ लागेल, पण ते काय चालू झाली नाही. नंतर म्हटलं आपलं काम करून घ्या. तर मी ना म्हणजे रविवारी मी आय थिंक वडे बनवले होते, ते अजूनपर्यंत सुकत होते, कारण की हवेवर ते सुकायचे होते. त्यामुळे म्हटलं आठवड्याभर सुकवलं, तर ते सुकलेलं वगैरे होतं. म्हटलं बरणीमध्ये भरून द्यावं, कारण की आता किती दिवस ते बाहेर ठेवायचे, त्यामुळे मी बरणीमध्ये भरून ठेवायला लागले. त्यानंतर म्हटलं लोणचं बनवावं. तर लोणचं बनवण्यासाठी मी गाजर एक काकडी आणि 2 आंबे घेतलेले होते. ते घेतल्यानंतर मी पहिल्यांदा आंबा आहे ना म्हणजे गॅसच ठेवायचं, कारण की जागा कमी असल्यामुळे ते कट करायचं. तर ते गॅस वगैरे मी कट करायला गेले, पण ते हललं, पण ते पहिला आंबा बिनं सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं. नंतर आंब्याचे मी बारीक फोडी करून घेतलं आणि म्हणजे नाही का असं साधं सिंपल खाल्लं. आणि 2-3 दिवसासाठी ते आपण साचून ठेवू शकतो, जेवढ्या वेळेस तुम्हाला खायचं. लई दिवसासाठी ते स्टोअर नाही होऊ शकत, पण आपलं 2-3 दिवसासाठी स्टॉक म्हणजे मी रोजच्या रोज बनवायला नको, म्हणून मी ती बनवून ठेवत असते. त्यानंतर बी वगैरे त्याच्यातले कोई वगैरे काढून मी त्याच्या लांब अशा आंब्याच्या खापा करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता ना ठेवावं काय. तर मी ना कढई घेतली होती ब्लॅकवाली, कारण की ती मला खूप आवडते पर्सनली तिची कढई, त्यामुळे मी तिची कढई वापरते. आणि दुसऱ्या कढईची कोटिंग गेली, लोक म्हणतात त्याची कोटिंग गेली जर ती वापरते, तर ठीक आहे, पण नसलं माणूस काय करेल. तर मग मी काय केलं,
सगळ्यांना मी हे केलं त्या आंब्याच्या सगळ्या फोड्या करून घेतल्या, लांब लांब अशा कापता पण येत नव्हतं. आणि हा आंबा पण जरा तुरट लागत होता. म्हटलं आपण याचं लोणचंच बनवावं, कारण खाय म्हणजे नाही का तो चांगला लागत होता, पण तो वेगळाच लागत, आपलं नॅचरल आंब्यासारखा नव्हता, वेगळाच आंबा होता. आणि त्यानंतर मी सगळ्या आंब्याची नशी लांब लांब खापा वगैरे करून घेतल्या. त्यानंतर मी ते माझी फेवरेट कढई घेतली आणि त्यामध्ये ते टाकून दिलं. त्यानंतर मी घेतलं काकडी घेतली, कारण की काकडी त्यांना मी सुकलेली होती, म्हणजे नाही का अर्धी. तर त्यानंतर मी त्या अर्धीची साल वगैरे काढून आहे ना, मी निबर होते त्यामुळे सारखं तर निबर नुसतं कोवळे असते तर एकच नंबर काम झालेलं असतं, पण ती साल काढल्यामुळे सगळं फक्त त्याचा गरगरच राहिला. तर मग मी काय केलं, ते सगळं अशा प्रकारे सगळं त्याचं मी साल वगैरे काढून गर वगैरे काढून घेतला आणि त्याच्यानं लांब लांब अशा खापा केल्या, कारण की आंब्याचं लांब केलं होतं त्यामुळे काकडीच्या पण मी अशा लांब लांब खापा केल्या पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर मधून एक कट मारा, म्हटलं जास्त पण लांब नको म्हणून थोडं मीडियममध्ये करून घेतला. मग काकडी कापायची सोपी असल्यामुळे ना ती पटकन कापली, तर अशा प्रकारे काकडी पण माझी कापून झालेली होती, ती पण मी त्यामध्ये टाकली. आणि त्यानंतर मी गाजर घेतलं, गाजर आहे ना सगळं स्वच्छ मी ना कापून वगैरे स्वच्छ असं कापून वगैरे घेतलं आणि त्याच्यावरले साल वगैरे काढून घेतली, कारण की त्याला माती वगैरे होती त्यामुळे धुवून वगैरे घेतलं होतं, तरी पण मी त्याची साल वगैरे सगळी काढून घेतलेली होती. आणि त्यानं अशा प्रकारे मी 5-6 गाजरांची सांगितली, कारण की म्हटलं गाजरं म्हणजे नाही का जास्त दिवस खराब नाही होते आणि ते चवीला पण अशी नाही तर अशी खायची कशी तरी पोटाला, त्यामुळे ना शरीरात रक्त वगैरे वाढायला कच्च्या भाज्यांनी खाल्ल्याने जरा शरीर तंदुरुस्त राहतं असं म्हणतात. तर त्यामुळे मी ना सगळे असे गाजराचे सगळं असं काढून घेतलं वरचं. मी खूप दिवसापासून अजून पण गाजर आहे, त्याच्यानंतर म्हटलं हे संपल्यानंतर बनव, त्यामुळे ना थोडीच गाजरं मी घेतली होती. आणि कसं आहे ना, म्हणजे नाही का आल्यानंतर काम वगैरे करायचं म्हणजे नाही का जीव येतं, पण दादा मोरद्या हा माझा रोजचा डायलॉग. तसं पण काम करायला मला काही कधी आवडत नाही, पण मजबुरीमधून करावं लागतं, कारण की कुणी बनवून देणार असेल तर ठीक आहे, थोडीफार मदत करू शकतो आपण, पण हे रोज आल्यानंतर सगळं काम करायचं म्हटलं ना खूप कंटाळा येतो. पण काय करणार, पोटासाठी करावंच लागतं, कमवतोय पोटासाठी तर मस्तपैकी खायचं, नंतर आता टेन्शन नाही घ्यायचं काय नाही. तर 4 गाजरं सोललेली होती आणि अजून पण मी ते सोलतच होते, कारण की म्हटलं म्हणजे गाजर मला पर्सनली खूप आवडतं गाजर वगैरे, म्हणजे कच्च्या भाज्या आंबा, गाजर, लिंबू, काकडी, म्हणजे बीट वगैरे ते सगळं बीट असतं तर एकदम मस्त झालं असतं. त्यानंतर सगळं सालं काढून झाल्यानंतर ना मी ना सगळ्यांचे असे लांब लांब खाप करून घेतले आणि खूपच लांब होत होते, म्हणून म्हटलं मधून कट मारावं, तर मधून काय त्याच्या कट मारता येणार. त्यानंतर असं कधी झालं नाही की मी काही कापताना मी खाल्लं नाही, त्यामुळे मी ना किचनमध्ये असलं ना अर्धपट किचनमध्येच भरलं जातं. तर मी असं ना खात असं शेंगदाणा झालं, खोबरं झालं, जे भेटेल ते म्हणजे नाही का खात असं मधून पण मी कट मारायला गेले, पण ते काही होत नव्हतं, कारण की सुरी पण छोटी होती आणि गाजर पण कडक होते. त्यानंतर मी ना सगळी गाजरं अशी ना लांब लांब चिरून घ्यायचा प्रयत्न चिरलीच, म्हणजे असं एक होतं ऑलरेडी तोंडावर, तरी पण दुसरं मी त्यामध्ये टाकलं, कारण की तोंड आहे ना बनवताना कधीच खाली नाही ठेवायचं असं माझं येतं, त्यामुळेच माझी तब्येत ना अशी झाली. कारण हे जराशी खराब होते, त्यामुळे त्याचे खराब वगैरे काढून परत असे लहान असं स्लाईड करून घेतल्या. आणि स्लाईड करून घेतल्यानंतर आहे ना, आणि मग म्हटलं चला तर काय करायचं, स्लाईड तर होतच होत्या, म्हणजे हात तर चालूच होते, विचार पण चालू होते कसं करायचं काय करायचं, म्हणजे पुढली प्रोसेस साधं सिंपलच असं आपलं लोणचं बनवायचं होतं, फक्त 2-3 दिवसासाठी स्टोअर करून ठेवायचं होतं त्यासाठी. त्यामुळं तर अशा प्रकारे मी सगळ्यांना गाजराला पटापट, हे शेवटचं गाजर आहे मी चिरत आहे ते, तर ते गाजर वगैरे चिरून झाले ना पटापट सगळे लांब लांब खापा करून घेतलं आणि लांब खापा दिसायला छान वाटतं, त्यामुळे परत लाचच राहिलेलं ते पण अरे नाही रे अजून एक रे बाजूला सरलं होतं का नाही, मला माहिती किती होतं ते, मी विसरून गेले होते मी. तर मग ती गाजरं सगळी चिरून वगैरे झाली होती माझी आता. आणि त्यानंतर परत ते राहिलेलं खाऊन घेतलं, कारण कंटाळा आता चिरायचं सगळं टाकून दिलं आणि हलवून घेतलं, एकदा एकजीव करून घेतलं आणि एवढं असं झालं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये ना मीठ टाकलं, म्हणजे तुम्हाला लागेल ते मीठ टाका, जेवढं लागेल तेवढं मीठ टाकलं. आणि पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला तर माझ्याकडनं हळद खूप झाली होती तर हळद तुमच्या प्रमाणात टाका आणि सगळं हलवून वगैरे घेतलं. त्याच्यामध्ये मी काय केलं नंतर ना थोडंसं जिरं आपलं हिंग आणि हे टाकलं तर मीठ, आणि त्यानंतर ना बाटलीमध्ये भरून घेतलं
ते तुम्ही आत्ता पण खाऊ शकता आणि नंतर पण म्हणजे नाही का 2 दिवसांनी पण खाऊ शकता. तुम्हाला नंतर मी आंबा खाल्ला, 1 नंबर असं लोणचं तयार झालेलं होतं आपलं. आणि भरून ठेवलं आणि झाकण वगैरे लावल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये ना आपल्याला ना थोडंसं तेल टाकायला पाहिजे. तर मी झाकण वगैरे बघितलं, ते घेतलं, लावलं आणि नंतर तेलाकडे लक्ष केलं. अरे बाबा नाही, तेल तर आपल्याला टाकायचं. त्यामुळे मी परत त्या बाटलीचं झाकण खोललं आणि वरून थोडंसं तेल टाकलं आणि हलवून घेतलं. कारण की हलवल्यानंतर एक जीव होतं आणि हलवून वगैरे घेतलं. त्यानंतर ते सगळं ठेवून वगैरे झालेला कचरा सगळा त्याच भांड्यामध्ये भरून घेतला आणि लाडू खात होते. अर्धपोट मी तुम्हाला नाही म्हटलं का असंच भरतं. आणि त्यानंतर लाडू वगैरे खात होते. मग मी डाळ लावली, थोडीशी तिखट डाळ बनवायची होती. तर मग त्यानंतर मी ना डाळ धुवून वगैरे घेतली. नंतर म्हणलं आपल्याला त्याच्यात ना शेवगाचं सांबार टाईप बनवायचं, तर साधं सिंपल. तर मी शेवगाच्या शेंगा होत्या खूप अशा, त्याच्यानं 3-4 शेंगा काढल्या शोधून छोट्या छोट्या आणि त्यामध्ये त्या टाकल्या डाळीमध्ये आणि कुकर लावून दिला. कारण की 3-4 शिट्ट्यामध्ये शेवगाच्या शेंगा पण शिजल्या आणि डाळ पण शिजली होती. आणि तिखट डाळ खाल्ल्यानं एकच नंबर असे. तोपर्यंत मी भाकरी वगैरे करून घेतल्यानंतर डाळीला फोडणी वगैरे द्यायला लागेल. फोडणी वगैरे जिरी मोहरी टाकली आणि नंतर ना मग कढई लवकर तापते, त्यामुळे मी पहिल्यांदा जिरी मोहरी टाकली आणि म्हणजे नाही का मोहरी टाकत होते तर तोपर्यंत कढई तापली. त्यानंतर मसाले वगैरे टाकले आणि मसाल्यानं जळायला लागले. थोडीशी लाल मिरची, कांदा मसाला आणि हळद पावडर आणि तुम्हाला जसं संडे मसाला टाकला तर एकच नंबर अशी चविष्ट अशी डाळ होती. तर ती टाकले, हलवून वगैरे घेतले आणि जी डाळ बनवलेली होती ना आपण कुकरला, तर ती टाकून दिली. आणि ती टाकल्यानंतर ना तिला मस्तपैकी अशी ना उकळी येऊन द्यायला ठेवली. पहा अशी लाल लाल जरत अशी तर्री टाईप झालेली होती. त्याच्यानंतर थोडीशी 5-10 मिनिट ठेवल्यानंतर डाळीला अशी उकळी आली होती. तोपर्यंत मी ताट लावायला घेतलं. ताटामध्ये मी काय केलं, एक भाकर घेतली गरम तांदळाची आणि बाहेर गाणं चाललं होतं. कोणतं गाणं चाललेलं काय माहिती, आता मला कळत पण नाही आहे. तर ते गाणं चाललेलंच होते, मी म्हणायचा प्रयत्न करत होते आणि मस्तपैकी अशी डाळीला पण उकळी येत होती. मस्तपैकी वाटीत घेऊन तिचं काम तमाम करायचा माझा प्रयत्न चाललेला होता. आणि असं नाही का, जेवण गावरान जेवण हेच गावं जर शेतात असं नाही का, तर मला या खायला चला लाईक करा.